श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आज आपण पाहणार आहोत अधिक महिन्यातील व्रते, नियम आणि दाने. आपल्याला अधिक महिन्यामध्ये कोणकोणती व्रतं करायची आहेत, नियम कोणते आहेत आणि दान काय काय करायचं आहे. अधिकस्य अधिक फलम हे माहीत असल्यामुळे 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपण कोणकोणते व्रत करावे असे प्रत्येकालाच वाटत असते, पण ते करताना काही नियम हे पाळावे लागतात. यथाशक्ती यथामती ज्याला जे सहज झेपेल असे व्रत निवडावे आणि ते करावे. करण्याचा संकल्प करावा. व्रत पूर्ण झाले की त्याचे उद्यापन हे मात्र अवश्य करावे. आता अधिक महिन्यात कोणते नियम पाळायचे आहेत ते आपण पाहूया. रोज तेल उटणे लावून स्नान करावे. महिन्याच्या शेवटी दूध, दही, तूप, मध, साखर या सम पदार्थ दान करावेत. 2. रोज 1 मूठ धान्य बाजूला काढावे आणि शेवटी ते सर्व साठवलेले धान्य ब्राह्मणास किंवा गरजू माणसाला द्यावे. 3. अधिक मासात देवापुढे रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. उद्यापनाच्या दिवशी तांब्याचा दिवा पूजा करून दान करावा. 4. या महिन्यात शक्यतो बाहेरगावी जाऊ नये. 5. काही लोक या महिन्यात पादत्राणे वापरत नाहीत, ह्याला अनवणी चालणे असे म्हणतात. 6. जर जमिनीवर, चटेवर किंवा कुशसनावर झोपण्याचा नियम केला असेल तर महिन्याच्या शेवटी मात्र गादी, उशी आणि चादर या वस्तू दान द्याव्यात. 7. शुक्ल पक्षात एक पदार्थ वर्ज करायचा आणि वद्य पक्षात तो पदार्थ स्वीकारायचा असेही व्रत केले जाते. उद्यापनाच्या दिवशी तो पदार्थ, ती भाजी ब्राह्मणाला दान करावी. 8. दररोज किमान 1 प्रहर 1 तास किंवा 4 तास मौन पाळावे. 9. आपला रोज फलाहार करण्याचा नियम केला असेल तर महिन्याच्या शेवटी विविध फळे ब्राह्मणाला दान द्यावीत. 10. दिवसभरात अन्न न घेता उपवास करायचा आणि संध्याकाळी 1 तास भोजन करायचे, याला नक्त भोजन असे म्हणतात. 11. 1 दिवस पूर्ण उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी एकभुक्त राहायचे, याला धरणे पारणे व्रत असे म्हणतात. 12. रोज केळीच्या पानावर जेवण करावे. शेवटी ब्राह्मणास पक्वान्न भोजन घालावे. 13. रोज फक्त 1च धान्य फराळ करावा. सांगतेला मेहून जेव घालावे. 14. अधिक मासात मीठ खायचे नाही. महिन्याच्या अखेरीस फळाचे रस, उसाचा रस व इतर दान द्यावीत. 15. न मागता जे अन्न जेवढे मिळेल तेवढेच अयाचित वृत्तीने खाणे असा नियम केला तर सांगतेला ब्राह्मण किंवा सज्जन व्यक्तीला बोलावून यथाशक्ती दक्षिणा अर्पण करावी. 16. या महिन्यात अधिक महिन्यात कास्य किंवा तांब्याच्या भांड्यात, पात्रात 33 अनारसे घालून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला दान द्यावेत. 2. अधिक मासात महात्म्य छोटी पुस्तक किंवा मोठ्या ग्रंथाची प्रत दान करावी. राधाकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांच्या छोटी पुस्तक किंवा मोठ्या ग्रंथाची प्रत दान करावी. 3. राधाकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तीचे अभिषेक पूजन करावे. 4. श्रीकृष्णाची 108 नावे घेऊन होमात तुपाच्या आहुत्या द्याव्यात. भुकेलेल्या माणसांना अन्नदान करणे, गरजवंतांना वस्त्रदान करणे, आजारी व असहाय्य लोकांना मदत करणे इत्यादी सत्कर्मे करावीत. 6. गोमातेचे दर्शन, पूजन व शक्य असलेल्यानी गोदान करावे. 7. शिळे अन्न खाऊ नये, मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, रागावू नये, कटू व असत्य बोलू नये, परनिंदा, परपीडा, परद्रोह करू नये. अधिक महिन्यातील व्रते, नियम, उपासना, स्नाने, दाने इत्यादी गोष्टी श्रद्धेने केल्या तर उपासकाला सुख, शांती, सौख्य, समाधान प्राप्त होते. दुःख, संकटे, बाधा इत्यादीचे निवारण होते. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी ही अधिक मासातील लहान पुण्यकारक 5 पर्वे आहेत. ती पूर्वे साधून स्नान, दान, होमादी कर्मे करावीत. अन्न, वस्त्र, जल, द्रव्य, स्वर्ण, गो किंवा भूदान करावे. यामुळे भगवान पुरुषोत्तम हा संतुष्ट होऊन मनोवांछित फल देतो. यथाशक्ती सौभाग्य, आरोग्य प्राप्त होते.
भगवत कृपा प्राप्त होते. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.